25 जूनला देवगड येथे BLO आणि SIRचं प्रशिक्षण चालू होतं। या प्रशिक्षणादरम्यान जवळजवळ 300-350 माझ्या माहितीप्रमाणे कर्मचारी उपस्थित होते आणि सगळे कर्मचारी विशेषतः शिक्षक सकाळी 5 ते 7च्या दरम्यान बाहेर पडून शाळेत गेले होते आणि शाळेतून ते डायरेक्ट त्या तहसीलला कार्यालयात गेले होते। दुपारी 2:30पर्यंत प्रशिक्षण चालू होतं आणि प्रशिक्षणादरम्यान मधल्या कालावधीमध्ये काही खाण्यापिण्यास पण दिलं नव्हतं। त्यांनी खुलाशामध्ये म्हटलं की चहा पाणी दिली, पण ते खोटं बोलत आहेत आणि या अनुषंगाने तिथले शिक्षक समिती तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी आम्हाला शॉर्ट ब्रेक द्यावा अशी विनंती केली। विनंती केल्यानंतर त्यांना तुम्ही जा म्हटलं आणि जा म्हटल्यानंतर या हरामखोर इकडे ये, तुला सस्पेंड करणार, याला सस्पेंड करणार आहे अशी उद्धट वर्तणूक केली। मुळात खरं म्हणजे हे जे प्रांताधिकारी आहेत जगदीश कातकर, हे जगदीश कातकर प्रांताधिकारी यांचा हा पहिलाच प्रताप नाही आहे। तर निवडणुकीदरम्यान या ठिकाणी कणकवलीमध्ये सुद्धा त्यांचा असाच उद्धटपणा त्यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांची, महिला कर्मचाऱ्यांची त्यांनी केलेला होता। या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे अधिकारी हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सापत्नपणाची वागणूक देतात, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवेल, त्यांना त्रास होईल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील असं वर्तन करतात। त्यांना असं वाटतं की कर्मचारी जे आपल्या हाताखालचे असतात ते आपले गुलाम आहेत, आपले ते घरचे कर्मचारी आहे, घरेलू कामगार असं त्यांना वाटतं आणि तशा पद्धतीने त्यांचं ते वर्तन करतं। हे वर्तन जे आहे ते निषेधार्ह वर्तन आहे। अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे। ह्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे जे अधिकारी आहेत, विशेषतः हे जगदीश कातकर यांनी जे वक्तव्य केले ते या जिल्ह्यातील तमाम कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावणारे आहेत, भावनाला ठेच पोचवणारे आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही या अशा अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि जर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही किंवा या अधिकाऱ्यांची आम्ही हकालपट्टीची मागणी करतोय, त्यांच्यावर कारवाईची मागणी करतोय। आम्हाला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आहे, एखाद्या कर्मचाऱ्यावर जर एखाद्या अधिकाऱ्यांच्या समोर जर असा अधिकारी कर्मचारी जर चुकीचं काहीतरी बोलला तर त्या कर्मचाऱ्यावर ताबडतोब कारवाई केली जाते, त्यांच्यावर कारवाई करायची नोटीस दिली जाते। अधिकाऱ्याने काय वेगळे असतात, अधिकाऱ्याने काय वेगळे नियम असतात आणि कर्मचाऱ्यांना काय वेगळे नियम असतात। हे असे उन्मत्त अधिकारी आपल्या भाषेच्या जोरावर कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावतात। मग त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आमची विनंती होती की त्यांना खरं म्हणजे त्यांना कारण न दाखवा पहिली नोटीस दिली पाहिजे होती। त्यांनी खुलासा दिलेला आहे की आपलं दिलगिरी व्यक्त केली असं म्हणताय। काल आम्हाला अधिकृत पत्र मिळालं, 2-3 दिवस आम्ही ऐकत होतो त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण कालची दिलगिरी व्यक्त केली 10 तर खोटी आहे। शेवटचे वाक्य पण दिलगिरी व्यक्त केला त्यांनी मान्य करतात, त्यांनी दिलगिरीचं व्यक्त मान्य केलेलं आहे। खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करून भागणार, त्यांनी माफी मागितलेली, माफी आणि दिलगिरीमध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या। आमची तर मागणी होती त्यांनी या ठिकाणी सर्व कर्मचारी या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांच्या समोर येऊन जाहीर माफी मागावी आणि यांच्यावर कारवाईची प्रस्तावित करावी। जिल्हाधिकारी महोदयांनी राज्य शासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवावा आणि यांच्यावर कारवाई करावी, एवढीच या जिल्ह्यातील तमाम कर्मचारी समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो। नाव कसं? मी राजन कोरगावकर, कर्मचारी समन्वय समितीचा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।